विमान अचानक गायब होण्याच्या अनेक घटना आपण याआधी सुद्धा ऐकलेल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या जॉर्ज टाउन मधून एक छोटंसं प्रवासी विमान दुपारी 1:15 वाजता टेक ऑफ करतं. ते न्यू साऊथ वेल्स मधल्या हिल्स्टन विमानतळाकडे निघालं होतं आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमान पोहोचायला हवं होतं, पण ते तिथे पोहोचलेलंच नाही. त्यानंतर विमानातील प्रवाशांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आणि त्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. पण ना विमानाचा काही पत्ता लागला, ना कुठलाही मेडिकॉल, अगदी रेडिओ संपर्क सुद्धा झालेला नव्हता. या विमानाचे पायलट गेगरी वॉन 72 वर्षांचे अनुभवी उड्डाण चालक आहेत. त्यांच्यासोबत 66 वर्षांचे किम वॉर्नर आणि त्यांचा पाळीव कुत्रा सुद्धा होता. पण गेगरी यांनी एक चूक केली. लहान विमानांना किनाऱ्याच्या वरून जाताना हवाई सेवांना माहिती द्यावी लागते, पण त्यांनी ते दिलेलीच नाही. त्याशिवाय अशा लहान विमानतळावर प्रत्येक विमानाचा मागोवा घेतला जात नाही आणि हाच निष्काळजीपणा आता गूढ निर्माण करतोय. कारण हे विमान जिथे गायब झालं ते ठिकाण बास स्ट्रेट हा समुद्री भाग खोल पाण्यासाठी, प्रचंड वाऱ्यांसाठी आणि धोकादायक हवामानासाठी खूप प्रसिद्ध आहे. इतकंच काय, या भागात याआधी सुद्धा अनेक विमानं आणि जहाजं गायब झालेली आहेत. आज या घटनेला 22 दिवस उलटलेत, तरीही विमानाचा काहीच थांगपत्ता लागलेला नाहीये आणि त्यामुळे ते विमान अचानक कुठे गायब झालं आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.